तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही एक वाटी मैद्यामध्ये मीठ, ओवा, तेल, थोडं-थोडं पाणी टाकून मळून घेतलं आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं. उकळलेले 3 आलू, त्यावरचे साल काढून बाजूला ठेवू. 2 कांदे बारीक कापून घेऊ. हिरवी मिरची, कोथिंबीर पण कापून घेतली. कढईमध्ये तेल, जिरे तडतडली की अद्रक, कांदा, हिरवी मिरची टाकून तेलात थोडा वेळ परतून घेऊ. यामध्ये थोडेफार मसाले घालायचे. हळद, लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला, शेव. तुम्ही शेवऐवजी बेसन देखील वापरू शकता. उकळलेले आलू हाताने मॅश करून घालू. त्यामध्ये चवीनुसार मीठ, वरतून बारीक कापलेली कोथिंबीर. कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवू. पुरीसारखं लाटून त्यामध्ये आलू कांद्याचं सारण भरून घेऊ आणि गरमागरम तेलात दोन्ही बाजूनी लालसर होईपर्यंत तळून घेऊ. तुम्ही ही कांदा आलूची टेस्टी कचोरी घरच्या घरी बनवू शकता. एकदा नक्की ट्राय करा.